सोलापूर बाजार समितीची निवडणूक जानेवारीत होणार। विधानसभा निवडणुकीमुळे सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती। 31 डिसेंबर 2024 रोजी मुदत संपत आहे। याला अवघे 35 दिवस राहिले असून आता बाजार समितीची निवडणूक जानेवारीत होणार आहे। दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वतीने याला दुजोरा देण्यात आला आहे। सोलापुरात कांद्याला 7,200 रुपयांचा दर, 454 ट्रक आवक। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याला प्रति क्विंटल 7,200 रुपयांचा दर मिळाला। एका दिवसामध्ये 454 ट्रक कांद्याची आवक होती। येणाऱ्या काळात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे। तोपर्यंत वाढीव दर कायम राहणार आहेत। पालिकेकडून मिळकतदारांना नोटिसा पाठवण्याची कार्यवाही सुरू। विधानसभा निवडणुकीची लगबग संपताच महापालिका प्रशासनाने थकीत मिळकत कर वसुलीसाठी कंबर कसली आहे। हा कर प्रभावीपणे वसूल होण्यासाठी दिनांक 14 डिसेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी नोटिसा देण्याचे काम सुरू झाल्याची माहिती महापालिका कर संकलन व आकारणी विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी दिली। किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 23 नोव्हेंबर रोजी रात्री 7च्या सुमारास शोभादेवी नगर नई जिंदगी येथे घडली। या प्रकरणी इस्माईल फारुख उस्ताद वय 26 राहणार शोभादेवी नगर नई जिंदगी यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलीस ठाण्याच्या आवारात पतीने पत्नीला बेदम ठोकले। पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेल्या पत्नीला पतीने जेल रोड पोलीस ठाण्याच्या आवारात बेदम मारहाण केली। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसासही त्या पतीने मारहाण करून धमकी दिली। या प्रकरणी पतीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। सोलापूर शहराच्या नेतृत्वात आणि महापालिकेतील वर्चस्वाच्या लढाईत आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यामध्ये आता आमदार देवेंद्र कोठे यांची एंट्री झाली आहे। त्यातच महापालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीची ही पहिलीच लढाई असणार आहे। त्यामुळे शहर भाजपमय झाले तरी महापालिकेतील वर्चस्वासाठी सुप्त संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये तफावत का आढळली? मोठी अपडेट आली समोर। विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत करमाळा, माढा, सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण या मतदारसंघामध्ये मतदान व मतमोजणीतील आकडेवारीत किरकोळ तफावत दिसून आली। ईव्हीएम मध्ये मते व्यवस्थित होती। मतांची नोंद घेताना मानवी चुकीमुळे अहवालात तफावत दिसून आल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी दिली। सोलापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशकडे मंत्रिपदाची मागणी, दोन्ही देशमुख की कल्याण शेट्टींना संधी, उत्सुकता शिगेला। 2014 ते 2019 या काळात विजयकुमार देशमुख यांना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून संधी मिळाली, पण 2019 ते 2024 या काळात दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे हे महाविकास आघाडीचे तर महायुतीत 2.5 वर्षे चंद्रकांत पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले। लोकसभा निवडणूक, नवरात्र, गणेशोत्सव, दिवाळी हे सण उत्सव पार पडल्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली। शहर हद्दीत सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा 60% भाग येतो। एकूण 828 बूथसाठी 2019 मध्ये 1650 स्थानिक बंदोबस्त, 1100 होमगार्ड व बाहेरील कंपन्या होत्या, पण 2024च्या निवडणुकीत 500 होमगार्ड कमी, स्थानिक 200 अंमलदारांना बाहेर बंदोबस्त होता। तरी देखील मतदान, मतमोजणी शांततेत निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद ठरली। आघाडीतील बिघाडी ठरली दक्षिणच्या यशाची गुरुकिल्ली। सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीतील बिघाडी आणि समाजावर गेलेली निवडणूक हेच वातावरण भाजपसाठी अनुकूल ठरले। काँग्रेस नेत्यांच्या कुरघोड्यांमुळे शेवटच्या क्षणी मराठा समाजाने दाखविलेली एकी आणि लाडकी बहीण योजनेमुळे ना भूतो न भविष्यती अशा अनपेक्षित मताधिक्याने भाजपचे सुभाष देशमुख यांनी हॅट्रिक साधली।